यातली देखील आता माहिती समोर येणार आहे। बीड हत्या प्रकरण आणि सीआयडीच्या तपासामध्ये नेमकं काय समोर आलंय? संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड खंडणी प्रकरणी सीआयडीकडून तपास सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे, 3 जण फरार आहेत। हत्येमधील 3ही फरार आरोपींच्या हातांचे ठसे जुळल्याची सूत्रांची माहिती आहे। संतोष देशमुखांचं अपहरण झालेल्या गाडीतून 2 मोबाईल सापडलेत। दोन्ही मोबाईल धाराशिव जिल्ह्याच्या वाशी परिसरामध्ये सापडलेत। मोबाईलच्या कॉल लॉगमध्ये बड्या नेत्याच्या फोनची नोंद असल्याची चर्चा आहे। आरोपींच्या संपर्कातील 100हून अधिक जणांची सीआयडीकडून चौकशी झाली आहे। कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबामध्ये घरकाम करायचा। घरकाम करताना वाल्मिक कराडची धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडेंशी जवळीक झाली। वाल्मिक कराड पंडित अण्णा मुंडेंची सर्व कामं ऐकायचा, त्यामुळे दोघांचं नातं आणखी घट्ट झालं। 2009 मध्ये धनंजय मुंडेंना विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी कराडनंच हट्ट धरला होता। वाल्मिक कराड पुढे धनंजय मुंडेंचा जिवलग मित्र बनला। मुंडे कुटुंबात फूट पडल्यावर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत गेला। वाल्मिक कराड परळीमध्ये विद्यानगर वॉर्डामधून नगरसेवक बनला। परळी नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही त्याने काम पाहिलंय। 15 वर्ष प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये कराडनं धनंजय मुंडेंचा कारभार पाहिला। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसाठी प्रचार करायचा।